मित्रहो, मी संतांना विज्ञानवादी संत म्हणतो, कारण संतांनी आपल्याला कुठेही अंधश्रद्धेचं समर्थन किंवा अंधश्रद्धेचा उल्लेख करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. उदाहरणार्थ, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे 4,500 अभंग आहेत, पण त्या अभंगात कोणत्याही अभंगात आपल्याला अंधश्रद्धेचं समर्थन करताना तुकाराम महाराज दिसत नाहीत किंवा अंधश्रद्धेचा कोणता तरी अभंग लिहिलेला तुकाराम महाराजांनी आपल्याला दिसत नाही. मात्र तरी सुद्धा आपण कीर्तनातून प्रबोधनातून अंधश्रद्धा सांगण्याचा का प्रयत्न करतो, हा मला एक प्रश्नच पडतो. संत तुकाराम महाराजांनी विज्ञानाच्या माध्यमातून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न केला. मी आवर्जून म्हणतो, जिथे विज्ञान संपतं तिथे संप्रदाय सुरू होतो, तिथे तुकाराम महाराज सुरू होतात. तुकाराम महाराज या जगाला उपदेश करतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराज म्हणतात, हा नरदेह तुम्हाला एकदाच मिळालेला आहे, हा देह तुम्हाला एकदाच मिळालेला आहे. त्या देहाचा पुरुषार्थ साधण्याचा प्रयत्न करा, जगाला तुमच्याकडून काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. विनाकारण स्वतःचं शरीर, विनाकारण स्वतःचं आयुष्य खराब करू नका. हे संत 450 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी सांगतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा, पूर्ण संतांनी हे उपदेश जगाला दिले. कुठेही आपल्याला अंधश्रद्धा सांगितलेली पाहायला मिळत नाही. म्हणून मी संतांना विज्ञानवादी संत म्हणत असतो. रामकृष्ण हरी.